सुद्धा चक्रधर स्वामी जयंती सुट्टी होणार आहे। त्यामुळे हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे आणि आपण त्या परमेश्वराचे भक्त आहोत याचा आपल्याला अभिमान पाहिजे। परमेश्वर माहूरला का आले, परमेश्वर कोण्या कारणाने, आपण फक्त माहूरला जातो, फक्त डोकं ठेवतो, पण त्या ठिकाणी झालं काय ते आपल्याला माहित नसतं। माहूरला गेल्यानंतर दत्तात्रय प्रभूंचे आपण फक्त लीळा आठवत नाही, फक्त जातो, घाई विडा ठेवतो, गाडीत बसतो, त्याला अर्थ नाही। त्या ठिकाणी गेल्यानंतर परमेश्वराची कोणती लीळा त्या ठिकाणी झालेली आहे, त्या ठिकाणी कोणत्या भक्ताला भेट दिलेली आहे हे आपल्याला माहित पाहिजे। आणि परमेश्वर 14 वर्षाचे होते, बालपणीच परमेश्वराने अनेक लीळा केल्या। दत्तात्रय महाराजांची लीळा आपण सर्व जाणकार आहात, आपण लीळा वाचत असाल, त्याच्यामध्ये आपल्याला बरेच भक्तांची नावं माहित असन। आणि ज्या वेळेला दैवल्य ऋषी नावाचा एक ऋषी होता, घोर तपस्वी दैवल्य ऋषी, इतके तपश्चर्या त्याचे कठीण होते की त्याने देवी देवतांना हादरून सोडलं होतं। ब्रह्मा विष्णू आणि महेश महादेवाचा तो उपासक होता। त्या ठिकाणी गेल्यानंतर कुठेतरी माणसाला अभिमान होत असतो, कोणाला कशाचा अभिमान, कोणाला कशाचा अभिमान। आणि या दैवल्य ऋषीला एक वेळेस आमंत्रण दिलं गेलं, त्या ठिकाणी त्या दैवल्य ऋषीचं त्याचं जे काही मनासारखं होतं त्या ठिकाणी मनासारखं पूजन त्याचं त्या ठिकाणी झालं नाही। आणि त्यांनी मनामध्ये ठाम निश्चय घेतला की मी सुद्धा या सर्वांपेक्षा श्रेष्ठ होऊ शकतो। त्याने ठाम निर्णय घेतला आणि तो माहूरच्या परिसरामध्ये आला। त्याने इतकी घोर तपस्या सुरुवात केली की त्या तपश्चर्याचं अंत व्हायला लागला होता। आपण माहूरला गेल्यानंतर आपण ज्या ठिकाणी जे आपण देवीदेवेश्वरी म्हणतो, जे लिंग आहे ते महादेवाचं पिंड, त्या ठिकाणची ही लीळा मी आपल्याला सांगत आहो। त्या ठिकाणचा तो परिसर 12 कोस असा परिसर होता। दैवल्य ऋषीनं ठरवलं की या सृष्टीमध्ये जर खरोखर उच्च शक्ती जर कोणती असेल तर ती मला रोखू शकते। त्याच वेळेस त्याने निर्णय घेतला, सर्वांना आवाहन केलं आणि आपल्या कामाला तो लागला। सकाळी उठायचा, नदीवर स्नान करायचा, नदी स्नान झाल्यानंतर दररोज त्या वाळू ते 2-3 मूठ वाळू त्या पिंडीवर टाकायचा। असा त्याचा दैनंदिन जो काही होता नित्यविधी तो सुरू झाला। सुरू झाल्यानंतर ते जे पिंड होतं ते पिंड वाढत वाढत चाललं होतं। त्याला या सृष्टीचा विनाश करायचा होता, याच्यामधून कोणती शक्ती मला या ठिकाणी रोखू शकेल हा त्याने निश्चय ठेवला होता। कारण तो अज्ञान होता, त्याला खरं परमेश्वराची ताकद माहिती नव्हती। भक्त अज्ञान असतो, परमेश्वराची ताकद तो ओळखू शकत नाही। जर ताकद जर त्याला ओळखायची असेल तर त्याला भाव पाहिजे, भावाच्या रूपाने तो परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो। आणि याने सुद्धा असंच केलं। ब्रह्मा विष्णू आणि महादेव हा महादेवाचा भक्त होता। या ठिकाणी ते वाढत गेलं आणि सर्वांना त्याची चिंता वाटायला लागली की हे दिवसेंदिवस हे पिंड वाढत चाललेलं आहे। 12 कोस त्या परिसरात कोणीच त्याच्याजवळ येत नव्हतं, फक्त एकटा दैवल्य ऋषी होता। चिट पाखरू सुद्धा त्या ठिकाणी येत नव्हतं, त्याच्या जवळ जरी आलं तर अग्नीने भस्म व्हायचा अशी ताकद त्या दैवल्य ऋषीमध्ये होती। त्यामुळे तेवढे कोणीच त्या ठिकाणी जात नव्हतं, एकटा दैवल्य ऋषी तपश्चर्या करायचा। त्या टायमाला माहूरला घनदाट असं जंगल होतं आणि त्याने सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर देवी देवतांना आता चिंता वाढायला लागली। सृष्टीचा कारभार ब्रह्माकडे आहे, महादेवाचा आहे, विष्णूकडे, असं सर्व हे प्रत्येकाचं कार्य आपल्याला वाटून दिलेलं आहे। यांना चिंता वाटायला लागली, आता हे जर वर आकाशापर्यंत जर गेलं या सृष्टीचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही। आणि दैवल्य ऋषीने सुद्धा तेच ठरवलेलं होतं की मला हे जे महादेवाचं लिंग हे मी आकाशापर्यंत नेणार आहे, असं त्यांनी निश्चय मनाशी ठेवला। आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे आली सर्व मंडळी, स्वर्गातली मंडळी, ज्याप्रमाणे आपलं मंत्रिमंडळ खाली बसतं त्याप्रमाणे वरती सुद्धा स्वर्गाचं मंत्रिमंडळ आहे। आणि त्या ठिकाणी यांनी चर्चा केली की हा दैवल्य ऋषीला याचा दिवसेंदिवस पराक्रम हा वाढत चाललेला आहे। अगदी थोडंच राहिलेलं होतं ते पिंड महादेवाचं त्या आकाशाला लागायचं। आणि विनंती केली, ब्रह्मदेवाकडे गेले। ब्रह्मदेव म्हणले हे माझ्याकडून सुद्धा शक्य होणार नाही, कारण तो महादेवाचा भक्त आहे। विष्णूकडे गेले, विष्णूने सुद्धा सांगितलं या दैवल्य ऋषीला आपल्या
मध्ये घेऊ शकत नाही, याची ताकद आपल्यापेक्षा जास्त आहे. मग आता हा कोणाचा उपासक आहे? मग हा महादेवाचा उपासक आहे. याच्याकडे घेऊन जाऊ आपण, तिथं याची चर्चा करू. आणि सर्वजण गेले, देवी देवता गण गंधर्व सगळे देवी देवता गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर महादेवाला सांगितलं. महादेवाने सुद्धा सांगितलं की हे काम माझ्या बदचं सुद्धा नाही, याला मी सुद्धा नाही रोखू शकत. मग आता हे कार्य करणार कोण? या कार्याला जर आपण नाही रोखलं तर या सृष्टीचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. असंख्य असे जीव या ठिकाणी मरतील, हिंसा होईल. आणि अशाप्रमाणे सर्वांनी विनंती केली. आता कोण तारेल बा? ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं आपण परमेश्वराचा आठव करतो. सुखात परमेश्वराला कोणी आठवत नाही. सुख के सब साथी दुःख में ना कोई. परमेश्वराला दुःखातच आपण आठव करतो, तरी परमेश्वर दयाळू आहे. दुःखात सुद्धा आपल्याला तो आपल्या सहभागात आहे, दयाळू आहे, तो मायाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे. आणि त्या ठिकाणी सर्वांनी निश्चय केला की आता ह्या दैवी शक्तीला कोण आवरू शकेल? परमेश्वराशिवाय हे कार्य तर सिद्धी नाही होणार. सर्वजण पुन्हा एकदा बद्रिक आश्रमला गेले. आपण लहानपणीची लीळा बघितली असन की दत्तात्रय प्रभूंनी तिन्ही देवता बालक करून टाकले होते. अनुसया मातेनं तिच्या पतिव्रत्याची ताकद जर कुठून आली, ती फक्त परमेश्वरापासून आली. सगळ्यांना लीळा माहिती, गारेचा भात झालेला आहे. गारेचा भात होऊ शकतो का? होऊ शकतो? करायचा गारेचा भात होऊ शकत नाही, पण तिचा भाव हा महत्वाचा होता आणि ते परमेश्वराने ते कार्य तिच्या माध्यमातून ते करून घेतलं. तेव्हा त्या देवी देवतांना समजलं की आता हे कार्य फक्त दत्तात्रय प्रभूच करू शकते. त्यावेळी दत्तात्रय प्रभू हे 14 वर्षाचे बालक होते. सर्वांनी परमेश्वराला विनंती केली. देवाला सांगितलं की देवा परमेश्वरा, असं भयानक असं संकट आलेलं आहे, त्या संकटाला कोणी तारू शकत नाही, फक्त तुम्हीच ते तारू शकतात. आणि ते संकट जर तारण नाही झालं तर असंख्य जीव या ठिकाणी सृष्टीत मरतील आणि परमेश्वराला सुद्धा तेच पाहिजे.